तमालपत्र, दगडी फूल, जिरे, मिरे, दालचिनी, बाई बाई काळा मसाला म्हणलं की हे सगळं घेऊन दिवस घालायचा. अगं झरीकर मसाला आहे की, ज्याने काळा मसाला ग्रेव्ही मसाल्याची सबंध महाराष्ट्राला ओळख करून दिलीये बघ. आहा, घरच्या सारखा हवाय मला मिळेल का? अगं अत्याधुनिक लॅब मधून तयार होणारा मसाला आहे झरीकर मसाला. सुटले का बाई एकदाची? आत्ताच करते झरीकर काळा मसाला टाकून झणझणीत भाजी. मग आतापासून स्वाद तोच पण अंदाज नवा. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. आपण आज आहे काकाच्या नगरीमध्ये, काकाच्या संत सोपान काकाच्या नगरीमध्ये. माऊलींचा मुक्काम काकांच्या नगरीमध्ये सासवडमध्ये आहे आणि सासवड नगरीमध्ये आज आपल्याला साक्षात वारीतील पांडुरंग भेटलेले आहेत. पांडुरंगाकडे प्रथम नमन. दुसरे चरण संतांची या संभाजीनगरची या ठिकाणी वारीतील पांडुरंग आहेत आणि तुळजापूरचे आमचे मित्र आहेत. या ठिकाणी पांडुरंगाला आपण काही प्रश्न विचारणार आहोत. पांडुरंगा, आपण वारकऱ्यांच्या या वारीबद्दल काय सांगणार आहात? तर माऊली, मी 10 वर्ष झाली वारीत चालतोय, पण आज हे प्रथमच मी पांडुरंगाचं रूप कालपासून साकार केलंय. पांडुरंगाची ही वेशभूषा साकार केली. कारण प्रत्येक वारकरी हा गरिबीतून आणि अगदी शेतकरी आहे, गरिबीतून आलाय. आज तुम्ही बघताय शेतकऱ्यांचे हाल, सर्वजण बघताय. शेतकरी आत्महत्या करतोय, ढसाढसा रडतोय. कारण शेतकऱ्याचे हाल हा शेतकरी जाणू शकतो, दुसरं कोणीही नाही. आणि तो शेतकरी पांडुरंगाच्या वारीला सर्व काही घरदार सोडून पांडुरंगाच्या वारीला येतो, वारीमध्ये तल्लीन होतो, वारीचा आनंद घेतो. पण तो आनंद घेत असताना वारकरी दिवसभर पायी वारी करतो, पायपीट करतो आणि थकतो. थकल्यानंतर त्या वारकऱ्याला कुठंतरी दिलासा मिळावा, कुठंतरी पांडुरंगाचं दर्शन झाल्यासारखं त्याला मनामध्ये वाटावं, त्याच्या चेहऱ्यावरती आनंद यावा, म्हणून आम्ही हे असं बहुरूप्याचं सोंग म्हणजे पांडुरंगाचं सोंग म्हणून आम्ही हे असं पांडुरंगाचं सोंग साकार करून त्या वारकऱ्याच्या चेहऱ्यावर थोडासा आनंद देण्याचा पांडुरंगासाठी जोरदार टाळ्या वाजवा. आमच्या पांडुरंगाला सांगितलं जय हो. आमच्या पांडुरंगाने सांगितलं की हे जे काही रूप धारण केलेलं आहे तर पांडुरंगाने शेतकऱ्यासाठी केलेले, कष्टकऱ्यांसाठी केलेले, वारकऱ्यासाठी केलेले. आणि खरंच पांडुरंगा, तुमचं असं रूप पाहण्याकरताच हे लाखो भाविक या ठिकाणी आनंद देऊन अविरतपणे, रात्री आपण पाहिलं असेल 12 वाजू 1 वाजू चालत चालत पंढरपूरला निघालेले आहेत. आणि खऱ्या अर्थानं पांडुरंगाचं जे रूप आहे मंडळी, भारतामध्ये जगामध्ये पंढरपूर सारखं कुठेच नाही. महाराज म्हणतात, उदंड पाहिले उदंड ऐकले, उदंड महिमे 80 चंद्रभागा 80 माती आणि आयसा विटे. पांडुरंगा, वारकऱ्यांना ज्यावेळेस थकवा येतो त्यावेळेस तुम्हाला काय वाटते? वारकऱ्यांना थकवा येतो, पण वारकरी थकल्यानंतर चालतात आणि थकलेल्या वारकऱ्यांना बघून कुठंतरी कळवळा येतो. आम्ही वारकऱ्यांचे खरं तर हे रूप साकार करून नुसतंच वारकऱ्यांकडे आम्ही बघत नाही किंवा वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू येण्यासाठी आणखी दुसरं काही म्हणजे वारकऱ्यांचे पाय दाबणं, वारकऱ्यांचे हात चेपवणं, वारकऱ्यांची सेवा आम्ही इथून तिथून करत असतो. आणि वारकऱ्यांना आनंद मिळावा, पुढची वाट त्यांना सोपी जावी, देहभान विसरून त्यांनी वारीमध्ये चालावं, नामस्मरणामध्ये तल्लीन व्हावं, यासाठी हा खटाटोप आहे. आणि एवढंच वारकऱ्यांकडे बघून वाटतं की त्यांनी खुश राहावं, त्यांनी आनंदात वारी करावी, एवढाच आम्ही प्रयत्न करत असतो. पांडुरंगा, आपण बघितलं वारीमध्ये काही 90 वर्षाचे वारकरी असतात, 85 वर्षाचे वारकरी असतात. परंतु ज्या वेळेला त्या वारकऱ्याला आम्ही विचारतो तुम्ही पांडुरंगाला काय मागणार येतं, त्यावेळेस त्यांच्या डोळ्याला धार लागतात आणि ते सांगतात की पांडुरंगा, आम्हाला तुम्हाला काहीच मागायचं नाही. विचार जर केला तर संतांची परंपरा वारकरी सांभाळतात, काहीच मागत नाही आणि वारकऱ्याला काहीच कमी पडत नाही. याच्या पाठीमागचं नेमकं काय गमक आहे? आता वारकरी वारीमध्ये चालतो, चालत असताना तो देहभान विसरून चालतो, त्याची सर्व निष्ठा ही पांडुरंगावर असते. त्याला वारीमध्ये त्याला फक्त पांडुरंग भेटावा, पांडुरंगाने दर्शन द्यावं आणि पांडुरंगाची वारी ही अविरतपणे चालू राहावी, एवढंच त्याला वाटतं. आणि वारी करत असताना त्याला माहिती आहे पांडुरंगाला काही मागावंही लागत नाही आणि तोही काही कमी पडून देत नाही. एवढंच नाही तर पूर्व संत तुकाराम महाराज असतील, ज्ञानोबराय असतील, तुकोबारायांना देव प्रसन्न झाले तुम्हाला माहिती आहे. पण तुकोबारायांनी देवाला जेव्हा देव म्हटले
तुकोबा काहीतरी माग. तेव्हा तुकोबाराय म्हणले मला काहीच नको. तर देव म्हणला काहीतरी मागावं लागेल तुकोबा. तेव्हा तुकोबांनी मागितलं, हेच दान देगा देवा विसर न व्हावा, गुण गायीन वावडी हेच माझी सर्व जोडी. पण आजकाल तुम्हाला आम्हाला जर वारकरी पांडुरंग जर प्रसन्न झाला, तुमच्या आमच्या सारख्या वारकऱ्यांना आजकाल पांडुरंग प्रसन्न झाला, तर आपण काय मागू? हेच दान देगा देवा शेजारच्याला रोग व्हावा, त्यातून त्याचा काटा निघावा आणि त्याचा बंगला माझा व्हावा. असं मागणं देव पुरा करणार नाही. म्हणून वारकऱ्यांना विनंती आहे, निर्व्यसनी वारी करा. व्यसन करून जर वारी करत असाल तर ती वारी पावणार नाही. देव तुम्हाला ह्या जन्मात काय 10 जन्मात पण भेटणार नाही. आणि एवढंच नाही, वारी करत असताना जेवढं जाईल पोटात तेवढंच घ्या ताटात. कारण अन्न वाया घालू नका. देणारा श्रद्धेने देतो, फक्त घेणाऱ्यांनी निष्ठेने घ्या. अन्न वाया जाऊ नका. कारण तुमचं एक वेळ उष्ट टाकलेलं अन्न हे दुसऱ्याचं कुणाचं तरी एक वेळचं जेवण असू शकतं. गठुडे बांधून नेले त्याचं काय? आता ज्याची त्याची श्रद्धा आहे, ज्याचं त्याचं वागणं आहे, ते ज्याला त्याला आवडतं जो तो ते करतो. पण खरं सांगायचं म्हणजे आजचे शेतकऱ्याचे हाल आणि शेतकऱ्याचे कष्ट बघून वारकऱ्यांनी अन्न वाया घातलं नाही पाहिजे. ते व्यवस्थित खाल्लं पाहिजे, व्यवस्थित सर्वांना पुरण असं खाल्लं पाहिजे. आमच्या पांडुरंगानं वारकऱ्यांना सांगितलेला महत्वाचा संदेश की अन्न वाया घालू नका. आणि तरुणांना सुद्धा चांगल्या प्रकारचा संदेश दिला की निर्व्यसनी जीवन जगा. पांडुरंगा, आपण या देशाकडे पाहतो की आता सध्याची तरुण पिढी अत्यंत व्यस्त झालेली आहे. कोणाला वाटतं की स्वतःच कुटुंब असावं, माझी पत्नी, माझी मुलं आणि मीच असावं. आई वडिलांची सुद्धा सेवा करत नाहीत सध्याचे तरुण. परंतु वारीमध्ये सगळे तरुण मंडळी येतात. तरुणांना तुम्ही काय सांगू शकता बाबा, तुम्ही आई वडिलांची कशा प्रकारे सेवा करा? कारण की तुमचा जो अवतार आहे, भक्त पुंडलिक बहु बरे केले आणि निधान आणले पंढरीशी, की बाबा आई वडिलांच्या सेवेकरता तुम्ही सगळं काही टाकून पंढरपुरामध्ये आला. आपल्याला हा सामाजिक संदेश, आता जे भारतामध्ये वृद्धाश्रम झाले तर त्यांच्यासाठी, तरुणांसाठी तुम्ही काय संदेश देता महत्वाचा? खरं तर तरुणांना, आजकालच्या तरुण पिढीला सांगू शकतो, तुम्ही वारीत येसाल, वारीमध्ये पांडुरंगाचा गंधही लावसाल, कपाळावर टिळा लावसाल, कितीही तुम्ही वाऱ्या केल्या आणि घरी जर आई वडील सुखी नसतील, आई वडील जर रडत असतील तुमचे, तर तुम्ही आयुष्यभर जरी वाऱ्या केल्या तरी तुम्हाला पांडुरंग दर्शन देणार नाही. आणि आयुष्यभर जरी वाऱ्या केल्या तरी त्याचं पुण्य तुम्हाला मिळणार नाही. कारण घरातला देव जर रडत असेल तर देवळातला देव भेटून उपयोग नाही आणि तो भेटणारही नाही. म्हणून आजकालच्या भरकटलेल्या तरुणांनी कुठंतरी जागेवर येणं गरजेचं आहे, निर्व्यसनी राहणं गरजेचं आहे, व्यसन करू नये आणि आई वडिलांना जीव लावावं. कारण आम्ही सुद्धा आई वडिलाच्या सेवेसाठी, आई वडिलाच्या सेवेच्या जोरावर त्या पुंडलिकासाठी पंढरपुरामध्ये विटेवर 28 युगापासून उभे आहोत. म्हणजे आई वडिलाच्या सेवेमध्ये जे पुण्य आहे ते कुठंच नाही. आणि एवढंच सांगू शकतो, आई वडिलाची सेवा करा तरच तो भगवान पांडुरंग परमात्मा तुम्हाला दर्शन देईल आणि तरच तुम्ही सुखी व्हाल. पांडुरंगासाठी एकदा जोरात टाळ्या वाजवा. आमच्या पांडुरंगाने महत्वाचा संदेश सांगितला, बाबा वारीही करा आणि 12 महिने आपल्या आई वडिलांची सेवा करा. म्हणून आपल्या सोबत एक मंडळी, एक अत्यंत लहानशी मुखली आलेली आहे. आपण तिला विचारू की या वारीमध्ये तू नेमकी कुठून आली आणि तुझं नाव काय? तुझं नाव काय बघा? रेवा. आणि तुझं पूर्ण नाव सांग. मुलींनी विचारलं, तुम्ही ही जी वेशभूषा धारण करता याच्याकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन काय? आता खरं सांगायचं म्हणजे आम्ही बहुरूपी आहोत. अनेक प्रकारचे वेश आम्ही धारण करतो आणि वेश धारण केल्यानंतर लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन, कोणी हौशे गौशे नवशे प्रत्येक प्रकारचे लोक असतात, प्रत्येक प्रकारचे वारकरी असतात. कोणी देव म्हणून बघतं तर कोणी एक बहुरूपी म्हणून बघतात. कारण माऊली ज्ञानोबरायांची ओळी आहे बघा, का बहुरूपेची या रावराणी, स्त्री पुरुष भाव नसे म्हणी, तरी लोक संपादनी तैसेचे करीते. लोकांसाठी, भाविकांसाठी ते फक्त वेगवेगळे सोंग घेऊन वेगवेगळ्या कला प्रदर्शित करत असतो. आणि एवढंच नाही तर आज बहुरूपी म्हणता येणार नाही, पण ही पांडुरंगाची वेशभूषा फक्त वारकऱ्यांना आनंद देण्यासाठी आहे. आणि वारकऱ्यांनी आता ज्याला जसं बघायचं, ज्याची दृष्टी तशी सृष्टी.
दृष्टी पांडुरंगानं सांगितलं आणि माऊलींनी सांगितलं बाबा जे जे देखे भूत ते मानी जे भगवंत हा भक्तियोग निश्चित जाणपा माझा. त्यांच्या वेशभूषेशी आपल्याला महत्व आहे, कारण की त्यांनी पांडुरंगाचं रूप धरलेलं आहे. वारकरी तर सगळीकडे पांडुरंग पाहतो, परंतु वारकऱ्यांना आनंद देण्याकरता त्यांनी जी काही संकल्पना केली त्यांच्याबद्दल आपण खरोखर त्यांचं अभिनंदन करू. आणि याच ठिकाणी थांबूया. रामकृष्ण हरी मंडळी, रामकृष्ण हरी हरी. मंडळी. मंडळी सोपान काका महाराज. तमालपत्र, दगडी फूल, जिरे, मिरे, दालचिनी, बाई काळा मसाला म्हणलं की हे सगळं घेऊन दिवस घालायचा. अगं झरीकर मसाला आहे की ज्याने काळा मसाला ग्रेव्ही मसाल्याची सबंध महाराष्ट्राला ओळख करून दिलीये बघ. आहा, घरच्या सारखा हवाय मला मिळेल का? अगं अत्याधुनिक लॅब मधून तयार होणारा मसाला आहे झरीकर मसाला. सुटले का बाई एकदाची? आत्ताच करते झरीकर काळा मसाला टाकून झणझणीत भाजी. मग आतापासून स्वाद तोच पण अंदाज नवा.